मंडळी, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेत सेना फोडली आणि त्यासोबत महाराष्ट्रात 2 दसरा मेळाव्यांची परंपरा लागू झाली। दरम्यान 2022 नंतरची मागची 3 वर्ष प्रचंड राजकीय धामधुमीची असल्यानं हे दसरा मेळावे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले। कुणी गर्दी जमवली, कुणाचं भाषण गाजलं, यावर मीडिया कव्हरेज होऊ लागलं। यंदा तर काय थेट मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली, त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कारण काय तर राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी दिलेली ग्वाही, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, या त्यांच्या वक्तव्यानंतर मुंबईच्या राजकारणात उलटफेर सुरू झालेत। परिणामी एकनाथ शिंदे यांनी या ठाकरे ब्रँडची धास्ती घेतल्याचं बोललं जाते। त्यांच्या भल्या मोठ्या आझाद मैदानावर होणारा दसरा मेळावा शिंदे यांनी नेस्कोच्या छोट्या मैदानावर घ्यायचा निर्णय घेतल्यानं अनेकांचे कान टवकारलेत। अनेकांना असं वाटतंय ठाकरे बंधू एकत्र येत असल्यानं त्यांचा दसरा मेळाव्याला गर्दी होईल आणि परिणामी शिंदे गर्दी जमवण्यात कमी पडले तर त्यांची पावर संपली आहे असा मेसेज जाईल, म्हणून त्यांनी छोट्या मैदानावर मेळावा आयोजित केलाय। पण एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या बाजूला त्याबद्दल असं डिफेन्सिव्ह उत्तर दिलंय की यंदा महाराष्ट्रात जो पावसाने हाहाकार केलाय त्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करायची म्हणून आम्ही छोट्या जागेत दसरा मेळावा घेतोय। पण यामागे नेमकं काय राजकारण आहे? शिंदे यांना खरंच ठाकरे ब्रँडची धास्ती आहे की शेतकऱ्यांबद्दल आपुलकी? थोडक्यात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेची जुनी ओळख, भगव्यामय झालेल्या लाखो लोकांची गर्दी, धडाकेबाज नेत्यांची भाषणं, घोषणा, पक्षनिष्ठेची परीक्षा आणि विरोधकांना बसणारी धडकी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या परंपरेची सुरुवात केली होती आणि ती परंपरा आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या तनामनात रुजली आहे। बरं, दसरा मेळाव्याला फक्त सण साजरा होत नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवली जाते। विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि बीएमसी निवडणुकीची स्ट्रॅटेजी निश्चित केली जाते। या दसरा मेळाव्यातून सेनेने आजवर महाराष्ट्राला अनेक ताकदीचे नेते दिले, पण 2022 साली झालेल्या शिवसेनेतील भूकंपानंतर या दसरा मेळाव्याची चर्चा अधिकच जास्त रंजक पद्धतीने रंगू लागली। त्यात मग कुणाचा दसरा मेळावा भव्य दिव्य झाला, कुणाकडे खऱ्या शिवसैनिकांची गर्दी जमली, कुणाच्या खुर्च्या रिकाम्या राहिल्या, कुणाच्या चालू भाषणातून लोक मधूनच उठून जाऊ लागले, याबद्दल आडाखे बांधले जातात। उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून असं सांगितलं जातं की त्यांचाच दसरा मेळावा खरा असतो आणि मेळाव्याला स्वइच्छेने लोक येत असतात, तर शिंदे गट पैसे देऊन गर्दी जमवतो, असे आरोप ते सातत्याने करत असतात। तर मीडियातूनही अशा बातम्या सर्क्युलेट होत असतात की शिंदे यांच्या भाषणाच्या मध्यावरच लोक उठून जातात, खुर्च्या रिकाम्या दिसतात आणि मोठं मैदान ओस पडल्याचं चित्र दिसतं। परिणामी त्यांचा कृत्रिम मेळावा उघड पडतो। यंदाही शिंदे गटाने पावसाचं कारण देत आझाद मैदानावर होणारा मेळावा रद्द करून दुसरे ठिकाण निवडलंय। पण आता हे खरंच पावसाचं कारण आहे की उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याच्या गर्दीला घाबरून माघार घेण्यात आली आहे, अशा बावड्या उठू लागल्यात। आणखी खोल सांगायचं झालं तर 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा 5 ऑक्टोबरला पार पडला आणि त्यावेळी 2 स्वतंत्र सभा झाल्या। उद्धव ठाकरे यांची सभा शिवाजी पार्क मैदानावर तर एकनाथ शिंदे यांची सभा बीकेसी मैदानावर। दोन्ही सभेला तुफान गर्दी होती। नेते एकमेकांवर टीका करत थेट राजकीय झगडा करीत होते। मात्र या मेळाव्यानंतर ठाकरे गटाने असा दावा केला की शिंदे गटाने तब्बल 70 लाख रुपये खर्च करून जळगाव ते मुंबई अशा 3 रेल्वे बुक केल्या होत्या आणि त्याद्वारे गर्दी जमवली गेली। यानंतर 2023 मध्ये दुसरा दसरा मेळावा आयोजित केला गेला, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर भव्य मेळावा पार पडला। राज्यभरातून शिंदे समर्थक आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले, मात्र अनेक आगारांमध्ये बुक केलेल्या बसेसमधील लोक सभेला पोहोचलेच नाहीत। गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे एसटी कर्मचारी सभेसाठी लोक गोळा करण्याची जबाबदारी होती, पण त्यांनीही सभेसाठी अपेक्षित उपस्थिती मिळाली नाही। एसटी डेपोमध्ये बुक केलेल्या 200 गाड्यांपैकी 110 गाड्या रद्द करण्यात आल्या आणि उरलेल्या गाड्यांमधूनही फक्त मोजकेच लोक मुंबईकडे रवाना झाले, असा दावा एसटी कर्मचारी कामगार संघटनेचे नेते श्रीरंग बर्गे यांनी केला होता। दुसरीकडे ठाकरेंच्या सभेला मात्र अख्खं मैदान भरलं होतं, गर्दी कमी झाली नाही। 2024च्या दसरा मेळाव्याचा आढावा घेतला तर आझाद मैदानासाठी 50,000 खुर्च्या आणण्यात आल्या होत्या, तरी 50,000 खुर्च्याही भरल्या नाहीत आणि येणाऱ्या लोकांमधून अनेक उठून गेले। यावर विरोधकांनी शिंदे गटावर पैसे देऊन लोक बोलवल्याचे टोमणे मारले, तर ठाकरेंच्या सभेला गर्दी जरीही कमी झाली नाही। या साऱ्या घटनाक्रमातून असं दिसतं की शिंदे गटाला सभेत नैसर्गिक गर्दी जमवण्यात आणि जनतेशी थेट संवाद साधण्यात अडचणी येत आहेत, तर ठाकरे गटाला बाळासाहेबांच्या वारशाचा आणि लोकभावनेचा फायदा मिळतोय। त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा फक्त एक वार्षिक कार्यक्रम नसून राजकीय ताकद, जनमत, प्रतिमा आणि आगामी निवडणूक समीकरणांची खरी परीक्षा ठरणार आहे। कारण काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधू यांनी एकत्र येण्याचे संकेत दिलेत। निमित्त होतं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक। मागच्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड संपवणार अशा वल्गना भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आल्या होत्या। त्यावेळी मराठी मुद्द्याचं निमित्त करून ठाकरे बंधू एका स्टेज
स्टेजवर आले आणि सेना मनसेच्या दोन्ही समर्थकांनी विजयी मेळावा साजरा केला। त्यावेळी ही प्रचंड गर्दी जमली होती। तशी उत्स्फूर्त गर्दी आजपर्यंत शिंदे गटाला जमवता आली नाही असा दावा राजकीय विश्लेषकांकडून केला जातो। यंदाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा मुळात आझाद मैदानावर होणार होता। भव्य मंच उभारण्यात आला आणि जवळपास 1 लाख खुर्च्यांची ऑर्डर दिली होती, पण ऐनवेळी आझाद मैदानावर रद्द करून गोरेगावचं नेस्को सेंटर पर्यायी ठिकाण म्हणून निवडण्यात आलं। यामागे 2 कारणं सांगण्यात आली। पहिलं म्हणजे सततच्या पावसामुळे मैदान चिखलाने भरलेलं होतं। कार्पेट लावून उपाय करण्याचा प्रयत्न झाला, पण चिखलामुळे कार्पेटही खराब झालं। पाणी काढण्यासाठी पंप लावले तरी त्याचा उपयोग झाला नाही। दुसरं कारण म्हणजे राज्यातील पूरस्थिती आणि अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांवर प्रचंड झालाय। आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही, लोकांनीच आम्हाला विजयी केलंय। आता आमची ताकद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरणार आहोत असं खुद्द एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। पण विरोधकांच्या मते यावर्षीची गर्दीची फजिती होईल म्हणून शिंदेनी हा निर्णय घेतला असं बोललं जातंय। दुसरीकडे ठाकरे गटाने हा दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केली होती। शिवाजी पार्क मध्ये भव्य दिव्य आयोजन सुरू असून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या मेळाव्याच्या बजेटचा आकडा सांगितला होता। त्यांनी म्हटलं की हा दसरा मेळावा सुमारे 63 कोटींमध्ये खर्च होणार आहे। या बजेटमध्ये ठिकाण, स्टेज सजावट, जाहिरात, सोशल मीडिया, लोकांना आणण्यासाठी गाड्या, गाड्यांमध्ये बसण्याची सोय तसेच वडापाव, चहा पाणी यासारख्या सुविधा यांचा समावेश आहे। त्यांनी प्रश्न उपस्थित केला की या 63 कोटींच्या खर्चात अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती, किती घरे बसवली गेली असती। विशेष म्हणजे जर ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले आणि बीएमसी निवडणुकीच्या अनुषंगाने युतीची घोषणा झाली तर मुंबईचं राजकारण 180 डिग्रीत बदलून जाईल। बाकीचे टीका टोणे बाजूला ठेवले तर कुणाचा दसरा मेळावा वर चढ हे कळेलच। पण शिंदे यांनी ठाकरे ब्रँडच्या धास्तीने त्यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावरून नेस्कोकडे शिफ्ट केला का, याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडईला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।